तर सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत किती मिळाली असं ओमराजे निंबाळकर सवाल उपस्थित करतात। शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ते पाहण्यासाठी ठाकरेंचा दौरा आहे असंही ओमराजे निंबाळकरांनी सांगितलंय। पूरस्थिती कधी निर्माण झाली आणि पथक पाहणी कधी करतंय असंही ओमराजे निंबाळकर म्हणतायत। आपल्या बरोबर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, उद्धव साहेबांचा दौरा आहे, काय नेमकं प्रयोजन आहे, कुठं कुठं भेटी देणार आहे? सरकारनं केवळ 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आणि त्या 31,800 कोटीच्या पॅकेज मधलं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं? सरकारनं सांगितलं की 30,000 रुपये बुजलेल्या विहिरीसाठी आम्ही देऊ। बघा विचार, एक पैसा तरी पडलाय का? आणि ज्यावेळेस उद्धवजी आले होते त्याच वेळेस उद्धवजींनी सांगितलं होतं की बाबा ही मदत जाहीर झाल्याच्या नंतर नेमकं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलंय बघण्यासाठी मी स्वतः शेतकऱ्याबरोबर संवाद साधण्यासाठी येणार आहेत। आणि त्याचाच भाग म्हणून उद्धवजींचा आजचा दौरा आहे। केंद्रीय पथक म्हणजे वराती मागचं घोडा आहे। मला आता मी एक बातमी बघितली, रात्री बॅटरी लावून तपासायला होती काय नुकसान झाले। त्या केंद्राच्या पथकातलं कोण त्याच्या खानदानात तरी शेतकरी होतं का ते तपासावं लागणार आहे। अरे पूर परिस्थिती निर्माण झाली कधी, तुम्ही पाहणी करताय कधी? दुर्दैवी आहे, हा फक्त फारसा आहे। उद्धव ठाकरे यांचा दौरा जे आहे ते राजकारण नसून फक्त शेतकऱ्यासाठी हा दौरा आहे असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।